एक तू है, एक जान है, दोनों तुझ पे कुर्बान है। नमस्कार मित्रांनो, मी जयेश आणि आज हा आमचा महाबळेश्वरचा तिसरा दिवस आहे, डे 3। तर तुम्ही जर व्हिडिओ डे 1 आणि डे 2चा पाहिला नसाल तर व्हिडिओ चेकआउट करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात येईल, नाहीतर आय बटनवर तुम्हाला शो होईल, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। तर आज हा आमचा रिटर्न प्रवास आहे, परतीचा प्रवास घरी जाण्याचा। तर त्या ठिकाणी जाता जाता कोणते ठिकाण होणार आहेत हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडली तर लाईक जरूर करा। प्रवासाला सुरुवात केल्यानंतर आमचा पहिला डेस्टिनेशन आहे वाईचा गणपती बघायला। सातारा जिल्ह्यातील वाई या गावी कृष्णा नदीच्या काठावर ढोल्या गणपतीचे मंदिर आहे। श्रीमंत गणपती भिकाजी रास्ते यांनी 1762 मध्ये हे मंदिर बांधले। या मंदिराचे बांधकाम कृष्णा नदीच्या पात्रात 10 वर्षे चालले। या मंदिराचे बांधकाम घडीव दगडाचे असून गाभारा व सभामंडप भव्य आहे। 10 फूट उंच व 8 फूट रुंद एवढ्या विशाल आकाराची असल्याने या मूर्तीला ढोल्या गणेश असे नाव पडले। दरवर्षी वैशाख शुद्ध त्रयोदशीला गणेशाच्या प्रतिष्ठापनेचे वर्धापन दिन उत्साह साजरा केला जातो। त्रिपुरी पौर्णिमेला दीपोत्सव करून मंदिर सजवतात। या मंदिराच्या शेजारीच महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे। मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून हा दगड कर्नाटकातून आणला आहे। सध्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे, त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही। हा गणपती दोन्ही मांड्या रोवून बसलाय। मंदिराच्या बाहेर निघालेत तर असे चांगले खरेदी करण्यासाठी दुकाने आहेत, तुम्ही इथे खरेदी करू शकता। मिसळ पाव खाऊन टणटणीत झालो, आता कुसाटा भरलेत। चाललो आम्ही कालूबाईला मांडरदेवी। महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या मांडरदेव येथील श्री कालेश्वरी आई म्हणजे कालूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे। समुद्री सपाटीपासून सुमारे 5000 फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदेच्या वनराईत विराजमान असलेल्या कालूबाईचे स्थान शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे, सातारा तसेच वाई, भोर, खंडाले या 3 तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेले आहे। चरणी तुझ्या ग ठेवून माथा, चरणी तुझ्या ग ठेवून माथा, वंदितो मी तुझे पाय, वंदितो मी तुझे पाय। हक तुम्ही मंदिराभोवती गेला तर तुम्हाला मंदिरासमोर दीपमाला दिसेल। मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिर आहेत। मुख्य मंदिरासमोर डोंगरात काही अंतरावर म्हसोबाचे देवाचे ठाण आहे। कालूबाईचे मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने ते नटलेले आहे। कमीत कमी आता 5 वर्ष झाली। 5 वर्षाच्या आतमध्ये 4.5 वर्ष आम्ही येतो। आणि त्याच्यामध्ये एवढंच आहे, खेलीमेलीचं वातावरण असल्या कारणाने आम्हाला वाटतं की आम्ही पाहुणे असल्यावर आमच्यावर लक्ष देतात, नाही देतात, पण असं न होता ते सगळं परिवारासारखे तोंडावर न मारून खाणारी माणसं अशी ट्रिप चालवणारी म्हणजे पहिली ट्रिप बघितलेली आहे। मी अशा पिकनिकसाठी पहिल्यांदाच आलेली आहे आणि इथे आल्यावरती मला असं वाटलं नाही की मी कुठल्या परक्या लोकांमध्ये आलेली आहे। माझ्या कुटुंबातलीच लोक आहेत आणि माझी फार काळजी घेतली त्यांनी। मला हवा तेव्हा चहा बनवून दिला, जो मला फार आवडतो आणि छान वाटलं।
दरवाजा बाहेर किंवा कोणाची कमतरता जाणवली नाही. सगळ्यांनी तत्पर मदत आणि छान वाटलं. व्हिडिओ बनवतोय तो जयेश ठाकूर आहे. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त वाटलं, थंडी खूप होती आणि एन्जॉय केलं. घोड्यावर नाही बसलो. घोड्यावर बसायला भेटलं महाबळेश्वरला जसे पॉईंट फिरायचे होते तसे नाही फिरता आले. थोडं त्याचं वाईट वाटते कारण एवढे लांब म्हटलं प्रवास करून. बाकी 3 दिवस छान गेले, मस्त गेले. 3 दिवसाची पिकनिक न म्हणता जवळच्या लांबच्या नातेवाईकांचं संबंधाचं गेट टुगेदर हे होतं आणि ज्ञानेश आपल्या परीने प्रयत्न करून ट्रिप सक्सेस केलेली आहे. धन्यवाद. आम्ही 2-3 दिवसाचे पॅकेजला आलो होतो महाबळेश्वरला. ज्ञानेश्वर काका बी आणला होता आम्हाला. तर राहण्याची सोय, खाण्याची सोय सर्व उत्तम होती. काकी जेवण नाश्ता एकदम पटापट बनवून द्यायचा. मुलांनी आम्ही खूप एन्जॉय केला आणि राहण्याची पण सोय चांगली होती, खाण्याची पण सोय चांगली होती. प्रतापगडला गेलो, वेनालेकला गेलो तेव्हा थोडा मूडअप झाला कारण भरपूर पाऊस आला होता. तर मुलांना घोड्यावर बसायचा होता, ते काही भेटला नाही. तर नेक्स्ट टायमाला आपण ते पण करू. आणि आता आम्ही महाबळेश्वरची वाईचे गणपती दर्शन घेतले. गणपती दर्शन घेऊन आम्ही आता मांढरदेवीला आलो. मांढरदेवीला जर तुम्ही आलात भविष्यात कधी तर तिथं मांढरदेवीच्या ट्रस्टीच्या गाड्या आहेत, टेम्पो ट्रॅव्हलर वरती जायला देवळात. तुम्हाला जर चालायला कंटाळा येत असेल तर. आणि 10 रुपये तिकीट आहे तिथं जायला. येण्याचा 10 रुपये आणि जाण्याचा 10 रुपये, असं येऊन जाऊन 10 रुपये. आणि मांढरदेवीचे या मी व्हिडिओच्या मार्फत सांगू शकतो का मांढरदेवीच्या जर ट्रस्टीने जरा बाथरूमची व्यवस्था चांगली करावी राहण्याची. तिथे लोकांची गैरसोय होत आहे तर जरा ते पण सुद्धा. आणि जयेश ठाकूर यांचं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जयेश ठाकूरने खूप चांगल्या प्रकारे आमचे व्हिडिओ शूटिंग केले आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर असं फेमस करा त्यांना एकदम. थँक्यू. तर अशी होती आमची महाबळेश्वर 3 दिवसाची ट्रिप. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हा लास्ट स्टॉप आपला एकविरा यायचा होता. आम्ही इथे जेवण करून आता परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. एकविरेच्या व्हिडिओ आपल्या भरपूर आहेत. मी आय बटनवर लिंक देईन, नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. बाय बाय. लाईक करा, जय ठाकूरच्या पेजला सबस्क्राईब करा.